नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2 प्रोबॅबिलिटी या चॅप्टर मधला आपला सेकंड पॉइंट या ठिकाणी आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो असेल आपला काय आहे, त्याचं नाव आहे सॅम्पल स्पेस। इम्पॉर्टंट आहे सॅम्पल स्पेस। या पॉइंटवर एकच पॉइंट आहे आणि एका पॉइंटवर आपला हा प्रॅक्टिस सेट 5.2 आहे। तर समजून घेऊयात। बघा, द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम of a random experiment is called sample space। बरोबर आहे। इथे सांगितल्याप्रमाणे बघा, a set of all possible outcomes। आउटकम्स म्हणजे काय आहे, जर एखादा एक्सपेरिमेंट आपण केलेला आहे आणि त्या एक्सपेरिमेंटच्या बदल्यामध्ये आपल्याला आउटकम्स भेटणार आहेत, म्हणजे रिझल्ट भेटणार आहे। आणि तो रिझल्ट जो आहे आउटकम ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट, त्या रिझल्टलाच आपण म्हणतोय काय, सॅम्पल स्पेस। बरोबर आहे। लक्षात घेतो, सॅम्पल स्पेस म्हणजे रिझल्ट जो आहे त्याला सॅम्पल स्पेस। फॉर एक्झाम्पल, एक कॉइन काय केलेला आहे आपण, टॉस केलेला आहे, मग त्याचा रिझल्ट काय भेटतोय, आउटकम काय भेटतोय, आपलं आउटकम जे मिळणार आहे ते हेड और टेल या दोघांपैकी असणार आहे। आणि हेड और टेल यालाच म्हणायचं आपल्याला सॅम्पल स्पेस। बरोबर आहे। ही काही वेगळी टर्म्स आपल्यासाठी नाही, तेच आहे। द नेक्स्ट, इट इज डिनोटेड बाय एस। हे काय केलं जातं, कॅपिटल एस न इंडिकेट केलं जातं। किंवा दुसरा एक आहे ओमेगा म्हणतो आपण त्याला, ह्या ओमेगा या साइन न देखील याला काय केलं जातं, इंडिकेट केलं जातं। आणि जनरली आपण एस या ठिकाणी यूज करणार आहोत बऱ्याच वेळेस। इच एलिमेंट ऑफ अ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड ॲज सॅम्पल पॉइंट। या सॅम्पल स्पेस मध्ये असलेले जे काही रिझल्ट असणार आहे, त्या रिझल्ट मधला एव्हरी एलिमेंट्सला आपण म्हणणार आहोत सॅम्पल पॉइंट असं आपण म्हणणार आहोत। ठीक आहे, कळेल तुम्हाला। म्हणजे एक्झाम्पल, हे आपण आउटकम काय येणार आहे, एच आणि टी आलं, मग एच असेल किंवा टी असेल, आणि इंडिव्हिज्युअल जर विचार करायचं असेल तर त्याला म्हणणार आहोत आपण सॅम्पल पॉइंट। नेक्स्ट, द नंबर ऑफ एलिमेंट इन द सेट एस इज डिनोटेड बाय एन ऑफ एस। त्या सेट मध्ये म्हणजे त्या सॅम्पल स्पेस मध्ये असलेले टोटल नंबर्स ज्यावेळेस तुम्ही काउंट करता, ते काउंट केल्यानंतर ते आपण इंडिकेट करणार आहोत एन ऑफ एस न। बरोबर आहे, एन ऑफ एस म्हणतो आपण याला। ठीक आहे। फॉर एक्झाम्पल, कॉइन टॉस केल्यानंतर तुम्हाला 2 आउटकम्स भेटतात, म्हणजे तुम्ही त्याला एस इज इक्वल टू लिहू शकता इन कर्ली ब्रॅकेट। कर्ली ब्रॅकेट मध्ये हे लिहिलं जातं सेटच्या फॉर्म मध्ये। आणि इथे काय आहे, एच कॉमा टी, एच आणि टी येण्याची पॉसिबिलिटी आहे, म्हणजे एच कॉमा टी या 2 नंबर्सला आपण म्हणणार आहोत सॅम्पल पॉइंट। बरोबर आहे। आता हे सॅम्पल पॉइंट आपल्याला डिनोट करायचे आहेत किती नंबर्स, टोटल नंबर्स ऑफ इन एलिमेंट्स। या एलिमेंट्स मध्ये असलेले टोटल नंबर्स किती आहेत, तिथं आता 1 आणि 2 आहेत, म्हणून त्याला आपण इंडिकेट करणार आहोत एन ऑफ एस। म्हणजे एन ऑफ एस म्हणजे एस मध्ये असलेले टोटल नंबर्स आहेत या ठिकाणी किती, 2, म्हणून आपल्याला या पद्धतीने इंडिकेट करणार आहोत। याला म्हणायचं आहे द टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट एस इज कॉल्ड ॲज एन ऑफ एस। द नेक्स्ट, इफ एन ऑफ एस इज फायनाइट देन द सॅम्पल स्पेस इज कॉल्ड ॲज फायनाइट सॅम्पल सेट, फायनाइट सॅम्पल स्पेस। बरोबर आहे। बऱ्याच वेळेस सेट असा असतो की तुमचा फायनाइट असणार आहे, बऱ्याच वेळेस असणार आहे, पण काही वेळेस अशा पद्धतीने असेल की इनफायनाइट पण असू शकतो, आणि त्यावेळेस आपण त्याला म्हणू शकतो म्हणजे सेट ऑफ नंबर्स, नॅचरल नंबर्स असं पण म्हटलात तुम्ही, तर त्याच्यामध्ये इनफायनाइट सेट नंबर्स येऊ शकतात, मग त्याला इनफायनाइट काय म्हणता येईल तुम्हाला, सॅम्पल स्पेस म्हणता येईल। पण आपण या ठिकाणी जनरली आपण बघणार आहोत तो म्हणजे फायनाइट सॅम्पल सेट बघणार आहोत। मग फायनाइट सॅम्पल स्पेस कशाला म्हणायचं आहे, ज्याच्यामध्ये जे काही एन ऑफ एस ची जे नंबर्स आहेत ते फायनाइट आहेत, फिक्स आहेत। जसं की इथे काउंट करू शकता तुम्ही, 1 आणि 2 आलेले आहेत, असे काउंट करता येत असतील तर त्याला म्हणणार आहोत आपण काय, फायनाइट सॅम्पल सेट म्हणणार आहोत। ठीक आहे। तुम्हाला इथं काही फायनाइट सॅम्पल स्पेसचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत। बरोबर आहे। फर्स्ट एक्झाम्पल्स तुम्हाला सापडेल इथं, सिरियल नंबर दिलेली आहे, त्यासोबत तुम्हाला रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलेले आहेत, आणि त्यांचा सॅम्पल स्पेस ॲज वेल ॲज नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन एस, म्हणजे एन ऑफ एस ची तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे, याला आपण एन ऑफ एस म्हणतो। ठीक आहे। पहिला जो एक्सपेरिमेंट आहे आपल्याला या ठिकाणी समोर दिसतोय तो आहे 1 कॉइन इज टॉस्ड। जर एक कॉइन टॉस केलेला असेल, एक कॉइन टॉस केला तर तुम्हाला निश्चितपणाने मिळणारा आउटकम काय असणार आहे, हेड ऑब्लिक टेल। मग ते इंडिकेट करतो आपण इन महिरपी ब्रॅकेट। बरोबर आहे, एस इज इक्वल टू एच कॉमा टी। आणि हा किती झालेत बरं, या दोघांमध्ये असलेले सॅम्पल पॉइंट किती आहेत, 2 आहेत, म्हणून एन ऑफ एस इज इक्वल टू किती आलेला आहे तुमचं, 2 आलेला आहे। लक्षात ठेवायचं, हा क्वेश्चन ॲज इट इज
तुम्हाला अशा पद्धतीने एक्सपेरिमेंट दिला जातो आणि त्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं सॅम्पल स्पेस, आणि त्यावेळेस तुमचा ऑप्शन म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्हाला आन्सर असणार आहे, किंवा वन लाइनर क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मध्ये या प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो, त्यावेळेस तुम्हाला आन्सर तुमचं इतकंच असणार आहे. देन नेक्स्ट आहे इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड. बरं, 2 कॉइन टॉस केले असतील. आता 2 कॉइन टॉस करायचे आपल्याला, मग 2 कॉइन टॉस जर केले तर दोघांवर पण काय येऊ शकतं, एक कंडिशन अशी आहे की एच आणि एच येऊ शकतं, बरोबर आहे. सेकंड, एकावर एच येऊ शकतं आणि एकाच्यावर टी येऊ शकतं, आणि दुसरी कंडिशन एकावर टी असेल तर दुसऱ्यावर एच असू शकतं, काही पण असू शकेल की हो. आणि तिसरी पॉसिबिलिटी दोघांवरही टी असू शकतं, टी आणि टी, टेल टेल असू शकतं, बरोबर आहे. म्हणजे 2 कॉइन ज्यावेळेस आपण ॲट ए टाइम टॉस करता किंवा एकाच्या पाठीमाग एक करता, त्यावेळेसच्या पॉसिबिलिटी तुमच्या अशा प्रकारच्या 4 पॉसिबिलिटी येऊ शकतात. म्हणजेच एन ऑफ एस या ठिकाणी लिहिता येईल तुम्हाला. किती येईल बरं, एन ऑफ एस म्हणजेच या ठिकाणी 4 आहे, म्हणून 4 एन ऑफ एस आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट, 3 कॉइन्स आर टॉस्ड. 3 टॉस करायचे, तुम्ही ॲट ए टाइम करा किंवा एक वेळेस सॅम्पल घेत जाऊन तुम्ही 3 वेळेस सॅम्पल घ्या, त्याच्यानंतर परत 3 वेळेस अशा स्लॉटमध्ये पण घेतलं तरी चालेल. समजा तुम्ही 3 कॉइन टॉस केलात तर पहिल्यांदा एच 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 म्हणजे तिघांवर पण हेड असू शकतं. आता हे लिहित असताना तुम्हाला थोडं व्यवस्थित लिहायचं, एकाला टी करत चालायचं. शेवटच्याला टी केला पण बऱ्याच मुलांचं हे लक्षात राहत नाही 3 म्हणजे कॉइन टॉस केल्यानंतरचं, बरोबर आहे. आपल्याला एच एच टी शेवटचा एक टी केला, त्याच्यानंतर ह्या टीला मध्ये आणलं म्हणजे एच टी एच झालं, परत त्याला अगोदर आणलं म्हणजे टी एच एच झालं, आणि हे आपले 4 जसे झालेत आता अगदी सेम त्याला उलट करायचं, म्हणजेच एच 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 असलेला ह्याला सगळ्याला टी 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 केला आपण, बरोबर आहे. सेम इथं एच एच टी आहे, आता टी टी एच होणार आहे, म्हणून टी टी एच आला आपला, बरोबर आहे. त्याच्यानंतर एच टी एच आहे, मग टी एच टी म्हणजे जे आहे त्याला चेंज करतोय आपण, जिथं एच आहे तिथं टी, टी आहे तिथं एच, आणि याच्या अपोजिट एच टी एच एच आहे म्हणजे एच टी टी. या पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही कुठलीही ट्रिक वापरू शकता. मी एक सांगितली तुम्हाला, लक्षात ठेवा. एन ऑफ एस म्हणजे किती असतील बरं, इथं टोटल सॅम्पल स्पेस किती होतात, 8 होतात. ज्यावेळेस तुम्ही 3 टॉस करता, बघा आता 3 कॉइनच्या बाबतीमध्ये आपल्याला 3च गोष्टी लक्षात असल्या पाहिजेत. एक 1 कॉइन टॉस केला असेल तर तुम्हाला पॉसिबिलिटी येणार आहे एच कॉमा टी. एन ऑफ एस असेल तुमचा 2. ज्यावेळेस 2 कॉइन टॉस करता त्यावेळेस एच एच, एच टी, टी एच आणि टी टी या पद्धतीने 4 पॉसिबिलिटीज येतील. एन ऑफ एस म्हणजे तुमचा येईल 4. 3 कॉइन टॉस ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला एच एच एच, एच एच टी, एच टी एच आणि एच टी टी या पद्धतीने येईल. त्याच्यानंतर टी एच एच, त्याच्यानंतर परत तुम्हाला काय येणार आहे टी एच टी, परत टी टी एच आणि टी टी टी. अशा पद्धतीचे आउटकम्स भेटतील तुम्हाला टोटल 8, म्हणून एन ऑफ एस इज इक्वल टू 8. त्याच्यानंतर आहे अ डाय इज थ्रो. जर एक डाय टाकला, एकच डाय टाकला तर त्याचे आउटकम्स 1 2 3 5 6 या पद्धतीने भेटतील, म्हणजेच एन ऑफ एस तुमचा 6 असणार आहे. देन जर तुम्ही 2 डायस थ्रो केलेले असतील, 2 डायस आर थ्रो, देन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज सॅम्पल इज इक्वल टू येणार. सॅम्पल स्पेस कोणता येईल तुमचा 1,1, 1,2, 1,3, 1,4, 1,5, 1,6. 1 ला स्टेबल ठेवले बघा पहिल्यांदा, त्याच्यानंतर 2 ला स्टेबल, त्याच्यानंतर 3 ला स्टेबल, 4 ला स्टेबल, 5 ला स्टेबल आणि 6 ला स्टेबल ठेवून आपल्याला अशा पद्धतीने नंबर्स लिहिता आलेले आहेत. आणि हा इम्पॉर्टंट आहे असं लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस अशा पार्टवर क्वेश्चन विचारले जातात. ह्या 2 डाय आर थ्रोन, देन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज तुम्हाला काढायची असते. त्यावेळेस तुम्हाला असा जरा थोडा डिटेलमध्ये क्वेश्चन विचारण्यासाठी या इन्फॉर्मेशनची माहिती घेतली जाते. एन ऑफ एस किती होतात आता हे असे 1 2 3 4 5 6 आहेत आणि असे पण 6 रो आहेत, म्हणजे हे किती होत आहे टोटल 36 होत आहेत. देन नेक्स्ट आहे अ कार्ड इज ड्रॉ फ्रॉम अ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. 52 जे काही पत्त्याचा कॅट आहे त्या कॅट मधून, बरोबर, प्लेइंग कार्ड जे आहेत त्याच्यामधून एक कार्ड काढण्याची पॉसिबिलिटी काय असू शकते, त्याचं सॅम्पल स्पेस असणार आहे. त्याच्या 4 सेट आहेत. 4 सेट कोणते आहेत, डायमंडचे 4 आहेत, 1 का 2 3 4 5 6 7 हे 10 पर्यंत, जॅक, क्वीन आणि किंग. सेम सिमिलरली डायमंड, शेड, परत हर्ट आणि क्लब हे दोघं कोणते आहेत, ब्लॅक आहेत.
हर्ट आणि डायमंड कोणते आहेत? हे रेड आहेत, हे पण लक्षात ठेवा. आणि हे टोटल होत आहेत किती? n ऑफ s इज इक्वल टू 52 होत आहेत. आणि हे इतकी इन्फॉर्मेशन तुम्हाला महत्वाची आहेत. हे 6 सॅम्पल स्पेस किंवा 6 एक्सपेरिमेंट तुम्ही लक्षात ठेवा, बरोबर आहेत. 6 एक्सपेरिमेंट कोणते आहेत? एक कॉइनचा आहे, 2 कॉइनचा आणि 3 कॉइनचा. त्याच्यानंतर एक डायचा, दुसरा डायस 2 डायसचा, 5 झाले. आणि 6वा म्हणजे 52 कार्ड्स, प्लेइंग कार्ड्स याचा, बरोबर आहे. असे टोटल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत किती? 6 एक्सपेरिमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. देन नेक्स्ट, रिमेंबर दिस, द सॅम्पल स्पेस फॉर अ कॉइन टॉस ट्वाइस is the same as that of 2 coins tossed simultaneously. The same is true for 3 coins. म्हणजे इथं तेच सांगितलंय तुम्हाला, मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही 2 कॉइन ॲट ए टाइम टॉस करा किंवा एक कॉइन टॉस करून तुम्ही 2 या पद्धतीनं त्याला कलेक्ट करू शकता. आणि ते सांगितलेलं तुम्हाला, एक कॉइन टॉस करा 2दा किंवा 2 कॉइन ॲट ए टाइम टॉस करा. दोन्हीचा पण सॅम्पल स्पेस जो येणार आहे तो इक्वल येणार आहे. जसं तुम्ही दोन्हीचा म्हणता अगदी त्याच पद्धतीनं हा तिन्हीचा पण येणार आहे. 3 कॉइन टॉस करा, ॲट ए टाइम करा किंवा ग्रुप मध्ये करा. 3 पहिल्यांदा, 3 दुसऱ्यांदा, असं सेटच्या फॉर्म मध्ये जरी केलात तर त्या दोघांचा एक्सपेरिमेंट सेम येणार आहे. देन नेक्स्ट, द सॅम्पल स्पेस फॉर अ डाय rolled twice is the same as 2 dice rolled simultaneously. इथे पण तेच सांगितलेलं आहे, डायच्या संबंधित सांगितलेलं आहे. तुम्ही एक डाय काय करा, 2 वेळेस टाकत राहा किंवा 2 डाय तुम्ही ॲट ए टाइम टाका. त्या दोघांचाही एक्सपेरिमेंट केल्यानंतर येणारा सॅम्पल स्पेस हा इक्वल असणार आहे, हे सांगण्याचं काम हे या ठिकाणी केलेलं आहे. देन नेक्स्ट, सॅम्पल स्पेस जर तुम्हाला लक्षात आलेलं असेल तर आपण जाऊयात प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये. प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे, याच्यामध्ये सांगितले फॉर each of the following experiment write a sample space s and number of sample point n of s. दोन्ही सांगायचं आहे, एक n of s सांगायचं आहे आणि एक सॅम्पल स्पेस s, हे दोन्ही सांगायचं आहे. पहिला आहे अ कॉइन अँड 1 डाय आर थ्रो सायमल्टेनियसली. मग पहिल्या कंडिशन साठी सांगणार आपण सॅम्पल स्पेस s इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक कॉइन टाकायचं आहे आणि एक काय काढायचं तुम्हाला, डाय टाकायचं आहे. म्हणजे एक कॉइन टाकलात तर तुम्हाला काय भेटणार आहे, h भेटणार आहे. h सोबत डाय पण टाकायचं आहे, म्हणजे डाय टाकल्यानंतर 1 भेटणार आहे असेल. मग पुन्हा h, 2 भेटेल. h ला कॉन्स्टंट ठेवतोय, त्याच्यानंतर टेल कॉन्स्टंट ठेवून सोडवू शकता तुम्ही. 3h, 4 h, काय असणार आहे 5 आणि h, किती असणार आहे 6. हे आपण बघितलेले आहेत. कुणाच्या संबंधित बघितलेले आहेत, h सोबत येणारा डायचा, आपण डायला पण चेंज करत गेलो. आता t घेतोय आपण, याच्या सोबत देखील डायचा जो काही येणारा आउटकम आहे तो चेंज होत राहणार आहे. t, 2 t, काय असणार आहे 3 t, काय असणार आहे 4 t, काय असणार आहे 5 आणि t, काय असणार आहे 6. याच्या व्यतिरिक्त काय असू शकेल का बरं आउटकम येण्यासाठी? असणार नाही. टी आणि एच आणि टी या दोघांच्या बाबतीमध्ये असणार आहे. आणि एन ऑफ एस या ठिकाणी सांगता येईल आता तुम्हाला किती आहेत बरं, हे वरचे 6 आणि खालचे पण 6च असणार आहेत. 6 आणि 6 हे टोटल होत आहेत किती, एन ऑफ एस 12 होतात. आणि या पहिल्या क्वेश्चन साठी तुम्हाला आन्सर सांगता येतं एन ऑफ एस इज इक्वल टू 12. या ठिकाणी विचारलेलं काय होतं तुम्हाला, एक कॉइन टाकायचा आहे आणि एक डाय टाकायचं आहे, दोघांचे आपल्याला आउटकम काढायचे आहे, ते आपण या ठिकाणी काढलेलं आहे. नेक्स्ट पुढच्या प्रश्नामध्ये जाऊयात. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्मड युजिंग डिजिट 2, 3, 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. रिपीट करायचं नाही आपल्याला आणि विदाउट रिपीट आपल्याला काय करायचं, सॅम्पल स्पेस काढायचं आहे. मग सेकंड एक्झाम्पल साठी आपण इथं सॅम्पल स्पेस s इज इक्वल टू लिहितोय. हे नंबर पासून 2 डिजिट नंबर, किती डिजिट नंबर बनवा म्हटलेला आहे, 2 डिजिट. मग आपण एक नंबर पहिल्यांदा कॉन्स्टंट ठेवायचा, 2 ठेवला 3 होईल. परत 2 रिपीट करायचं नाही म्हणून 2 म्हणजे डबल 2 आला नाही, म्हणजे 22 आलेला नाही, 23 घेतला. आता 2 आणि 5 म्हणजे 25 झाला. नेक्स्ट पुढे काय करावं लागेल, आता 2 ला जसं केलं होतं तर 3 पासून स्टार्ट करा. 3 × 2 म्हणजे 32 झाला. 3 आणि 5 घेतलं म्हणजे किती होणार आहे तुमचा, 35 होणार आहे. डबल 3 घेता येत नाही म्हणून आपण असं केलेलं आहे.
आता पहिल्यांदा 2 घेतलं होतं, 3 घेतलं होतं, तर राहिला 5. म्हणजे आता 5 घेऊन स्टार्ट करा. 5 घेतला तर त्याच्यासोबत तुम्हाला 2 घ्यावं लागेल, 5 घेतला तर त्याच्यासोबत 3 घ्यावं लागेल आणि इथं आपले हे टोटल आउटकम्स मिळणार आहेत या पद्धतीने. देन नेक्स्ट n ऑफ s इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. n ऑफ s 6 असणार आहे. या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सोडवता यायला पाहिजे. हा सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट्स या दोघांच्या बाबतीमध्ये झालेला हा पार्ट आहे. देन नेक्स्ट पुढचा एक क्वेश्चन आहे तुम्हाला या ठिकाणी 3rd नंबरचा. इन द मंथ ऑफ मार्च 2019 फाइंड द डेज ऑन विच डेट इज मल्टिपल ऑफ 5. 5च्या मल्टिपल मध्ये असलेली डेट जी आहे त्या डेटला जो डे होता, वार होता, तो तुम्हाला काय करायचा आहे, त्याचा सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. बरोबर आहे. मग इथं तुम्हाला एक कॅलेंडर दिलेला आहे. या कॅलेंडर मध्ये 5च्या मल्टिपल असलेले काय असणार आहे तुमचा, इथं 5च्या मल्टिपल मध्ये असलेले नंबर्स 5 × 2 10, 10 च्या नंतर 15, त्याच्यानंतर 20, 20 च्या नंतर 25, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर 30. हे 5च्या मल्टिपल मध्ये असलेले काय आलेले आहेत, नंबर्स आलेले आहेत. या नंबर्सला असलेला डे कोणता आहे ते लिहायचं आहे. देअरफॉर सॅम्पल स्पेस इज इक्वल टू आपण लिहू शकता सॅम्पल स्पेस s इज इक्वल टू जे दिलेले नंबर्स आहेत राऊंड केलेले त्या डेला असलेला तुम्ही काय लिहू शकता, डे कोणता आहे बघा. 5 डेटला कुठला होता वार तुमचा, ट्यूसडे होता. बरोबर आहे. देन नेक्स्ट पुढे काय आहे तुमचा 10 ला काय होता तुमचा, सॅटरडे संडे होता. देन नेक्स्ट पुढे काय होता तुमचा 10 झाला. 15 ला काय होता, फ्रायडे होता. देन नेक्स्ट पुढे काय होता, फ्रायडेच्या नंतर 20 ला काय होता, वेन्सडे होता. देन नेक्स्ट पुढे काय होता तुमचा 20 झाला. 25 ला मंडे होता. आणि लास्ट 30 कधी होता, सॅटरडेला होता. या पद्धतीने तुम्हाला काय आलेले आहेत, डेज आलेले आहेत तुमचे. कधी 5च्या मल्टिपल मध्ये असलेल्या डेटच्या नुसार आपण डे लिहिलेले आहेत. आणि इथं आता आपण लिहू शकता n ऑफ s इज इक्वल टू किती होत आहेत हे टोटल 1 2 3 4 5 6 आणि हे आलेले आहेत आपले 6. n ऑफ s इज इक्वल टू. आणि या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. देन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला फ्रॉम अ रोड सेफ्टी कमिटी. एक रोड सेफ्टी कमिटी आपल्याला फॉर्म करायचा आहे. ऑफ 2 दोघांची करायची आहे. फ्रॉम 2 बॉयज, बॉय आहेत 2. कोणते आहेत, एक B1 आहे एक B2 आहे. अँड 2 गर्ल्स, एक G1 आहे एक G2 नावाची गर्ल्स आहे. देन कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. राईट सॅम्पल स्पेस करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायचं आहे. या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला 2 किंवा 3 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. 3 मार्काला पण असू शकतो. कमिटी ऑफ 2 बॉयज, 2 मुलांची कमिटी बनवायची आहे. मुलं कुठं आहेत बरं, दोघंच मुलं घेऊन बनवायचे म्हणजे B1 B2 असणार आहे. म्हणजे कमिटी असेल त्यांची B1 B2. बरोबर. कमिटी ऑफ 2 गर्ल्स, तुम्ही सांगू शकता 2 गर्ल्स असलेली कमिटी जर बनवायची असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, G1 G2 करावं लागेल. देन नेक्स्ट कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल, एक मुलगा आणि एक मुलगी असलेली याची कमिटी बनवायची आहे. फॉर एक्झाम्पल इथं दिलंय तुम्हाला B1 G1 आहे. मग आपण B1 ला कॉन्स्टंट ठेवूयात, त्याच्याबरोबर कोण येणार आहे, G1 झालेला आहे म्हणल्यानंतर G2 असेल. आता B1 ला सोडून द्यावं लागेल कारण B1 G1 आणि B1 G2 दोघं पण झालेत. त्याच्यानंतर आता B2 ला कॉन्स्टंट घेऊन घ्या, B2 G1 असणार आहे, B2 आणि G2 असणार आहे. बरोबर आहे. या प्रकारे येणार आहेत. हे काय आलेले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी याच्यामध्ये आलेले आहेत. आता तुम्हाला सॅम्पल स्पेस सांगायचे आहे. या सॅम्पल स्पेस मध्ये सगळेजणच असू शकतात. दोघांची कमिटी, मग 2 मुलांची असेल 2 मुलींची असेल किंवा एक मुलगा आणि एक मुलीची असेल. आणि त्या पद्धतीनं तुमची असणार आहे B1 B2 पहिली कमिटी. दुसरी कमिटी असणार आहे G1 G2. तिसरी कमिटी असेल तुमची B1 G1. चौथी कमिटी असेल तुमची B1 G2. पाचवी कमिटी असेल तुमची B2 G1 आणि 6वी कमिटी असेल तुमची B2 आणि G2. अशा टोटल कमिट्या तुमच्या बनतील किती, n ऑफ s इज इक्वल टू बनतील तुम्हाला
6 तुम्हाला एन ऑफ एस नाही काढायचं, फक्त एस इज इक्वल टू काढायचं होतं. सॅम्पल स्पेस काढण्यासाठी ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा म्हटलेलं होतं आणि या प्रकारे तुम्हाला तुमचं आन्सर असू शकतं. ठीक आहे. देन नेक्स्ट पुढे आपल्याला या चॅप्टरवर काही क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. हे तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत, चेक करायचे आहेत, याचे आन्सर्स असेच असू शकतील का हे इन डिटेल आपण नाही बघणार आहोत. याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी हे क्वेश्चन्स आहेत. बघा, इफ एनी वन डे ऑफ द इयर 2020 इज सेलेक्टेड, देन द नंबर ऑफ सॅम्पल्स पॉइंट्स एन ऑफ एस. काय करायचं तुम्हाला, डे फाइंड करायचा आहे 2020 मध्ये. 2020 हा काय आहे, लीप इयर आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या डेची नंबर्स काय येतात ते तुम्ही फाइंड करून याचा आन्सर सांगू शकता. देन नेक्स्ट, व्हेन अ डाय इज थ्रो द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन द सॅम्पल स्पेस आर. अशा प्रकारचा क्वेश्चन आहे, एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट पुढे, one coin and one die are thrown simultaneously, then the number of sample point n of s is equal to. आपण सोडवल्यासारखाच आहे क्वेश्चन, सेम आता आपण सोडवलेला होता, सेम सिमिलरली हा क्वेश्चन तुम्हाला इथं परत दिलेला आहे. देन नेक्स्ट, ट्रू ऑर फॉल्स मध्ये सांगायचं आहे तुम्हाला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे या प्रकारचा, तुम्ही बघा ते बरोबर येतं का. n of s जे आहे 8 जे आहे ते 8 करेक्ट येतं का नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा याच्यामध्येच क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. इफ 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड बाय युजिंग द डिजिट, या डिजिटचा वापर करून तुम्हाला 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे विथ रिपीटिंग देम, रिपीट झाला तरी चालेल असं म्हटलेलं आहे. देन एन ऑफ एस इज इक्वल टू 60. हे करेक्ट आहे का नाही चेक करायचं आहे. बरोबर आहे. हा वर्ड जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे. मागचा आपण एक क्वेश्चन सोडवलेला होता त्याच्यामध्ये इज नॉट रिपीट म्हटला होता. बरोबर आहे. रिपीट होतं का त्या ठिकाणी, आपला रिपीट नव्हता, पण या ठिकाणी सरळच सांगितलेलं आहे की तुम्हाला रिपीट करायचं. इथे रिपीट नव्हता पण इथे रिपीट करायचं आहे. रिपीट करून किती नंबर्स टोटल तयार होतात, एन ऑफ एस ची व्हॅल्यू 30 येते का नाही हे तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. या ठिकाणी नंबर्स तुम्हाला फॉर्म करून दाखवलेले आहेत, तुम्ही चेक करा, हे तुम्हाला पण तयार करायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, प्रिव्हियसली आस्क्ड क्वेश्चन्स या चॅप्टरवर कोणकोणते होते बघा. याच्यामध्ये 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, राईट द सॅम्पल स्पेस या प्रकारचा क्वेश्चन मार्च 2022 मध्ये 1 मार्कसाठी होता. मी तुम्हाला म्हटलं होतं ह्या फक्त सॅम्पल स्पेसवर तुम्हाला क्वेश्चन डायरेक्टली विचारला जातो, तो तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. आता बघितलेला क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 5.2 मधला लास्ट नंबरचा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी विचारलेला आहे मार्च 2023. प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हा 3 मार्काला तुम्हाला प्रश्न आहे, म्हणजे इतका सहज सोपा प्रश्न असणार आहे. फक्त इथे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे. हे 6 बॉक्स तुम्ही भरलात तर तुम्हाला 3 मार्क्स मिळणार होते, सोडवू शकाल तुम्ही. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 3.2 मधले बरेच सारे कन्सेप्ट्स आणि बरेच सारे क्वेश्चन्स आपण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मला वाटतंय तुम्हाला हे सगळा पार्ट अतिशय सोपा वाटत असेल आणि आहेच सोपा, त्याच्यामुळं अवघड वाटण्यासारखं या ठिकाणी काही कारणच नाही. ठीक आहे. या ठिकाणी थांबूयात आपण. नेक्स्ट जो आहे प्रॅक्टिस सेट आपला 5.3 नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.